चला तर मंडळी, मी आज तुमका मोठमोठ्या शहरात रवत आसशाल आणि तुमका जर चुलीवर भाजून रताळी खावची असतात पण खाता येत नाही, तर तसंच जर स्वाद होयो असतात तर मी तुमका गॅसवर सुद्धा रताळी कशी भाजायची ती दाखवते. तर हयसर बघा, आपण फास्ट गॅस केलो. रताळी स्वच्छ धुतलं आणि लोखंडी तव्यात अशी ठेवली. कढई जरी तुम्ही जर्मनच्या ठेवलास ना फास्ट गॅस करून तरी चलतलीत, आणि लोखंडी तव होयो असं काय नाही हा. जर्मनची कढई असली तरी चलतली असा. तर त्याच्यात अशी रताळी तुम्ही व्यवस्थित ठेवा आणि अल्टी पलटी 5-5 मिनिटांनी करा. गॅस मात्र फास्टच ठेवा. आणि ही शिजली की नाही ती बघू. ह्याच्यात एक सुरी टाकायची आणि बघायचं. जर इझी गेली तर समजायचं रताळी आपली तयार झाली. मग लगेच काढायची नाही. ह्याच्यावर झाकण तसाच ठेवायचा आणि थोडा वेळ थंड होईपर्यंत तशीच रताळी ठेवून द्यायची. जसंही आपली कढई किंवा ह्यो तवो थंड झालो की मग आपण त्यांना खाऊ घ्यायची की व्यवस्थित तयार झालेली असतात. आणि ह्या बघा, आपण उकडून खातो रताळी, त्याच्यात मीठ हळद बिळद टाकून खातो. पण ही आपण मीठ न टाकता रताळी उकडलेली आहेत आणि एक नंबर लागतात. अशी या पद्धतीने तुम्ही खाऊन बघा. प्रभू रामजी जेव्हा जंगलात होते तेव्हा ते काय मीठ घेऊन गेलेले नाही बरोबर, ह्या कंदमुळांवरच 14 वर्ष वनवास काढले नाही त्यांनी. तर तुम्ही ही मी जी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. अशी रताळी कसली लागतात चवीक, ती सेम चव चुलीची चव येता. तर होय, अशी आपली रताळी तयार झालेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू विसरू नका.